मातोश्रीवर सध्या ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरू आहे। बैठकीसाठी सुभाष देसाई, अनिल देसाई, संजय राऊत उपस्थित आहेत। उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवर मातोश्रीवर ही बैठक सुरू आहे। उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मातोश्रीवर सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि या निकालाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, मातोश्रीवर सध्या ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे, कशा पद्धतीने चर्चा होती? कल्याणी, उद्या महत्त्वपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि त्याचबरोबर काल आणि परवा ज्या पद्धतीनं माध्यमांमधून आलेले एक्झिट पोल या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार अनुक्रमे अनिल परब आणि जमू अभ्यंकर हे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत। त्या तयारीच्या दृष्टीने देखील आणि त्याची जे मतदार नोंदणी आहे आणि कशा प्रकारचं नियोजन हे निवडणुकीचं असणार आहे त्याच प्रकारे त्याची देखील चर्चा करण्यासाठी ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सध्या मातोश्रीवर सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि थोड्याच वेळामध्ये जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनिल परब आणि जमू अभ्यंकर हे मातोश्रीतून बाहेर पडतील। त्या तत्पूर्वी ही या बैठकीचं आयोजन जे आहे ते मातोश्रीवर करण्यात आलेलं आहे। नक्कीच कृष्णा, त्यामुळे बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।